महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही आज पॅनलने फॉर्म भरलेला आहे। आमचे 3 उमेदवार असतील आणि एक मशाल उमेदवार असेल। आम्ही या निवडणुकीला सामोरे जाताना विकास कामावर जास्त भर देणार आहे। उमेदवारी अर्ज फॉर्म भरलेला आहे, कारण की मी काही वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या गटामध्ये होते, पण मला असून त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षामध्ये आमच्याकडे उमेदवार नाही आहे BJPमध्ये, तर आम्हाला तिकडून पहिलं बोलवलं गेलेलं आहे आणि नंतर असं सांगितलं गेलं की हा पॅनल नाही आहे आम्हाला, आणि त्यांनी तो आपापसातच वाटून घेतला आहे। आमचं कुठेतरी खच्चीकरण केलेलं आहे। प्रभाकर वामन गायकवाड, मी आज अधिकृत फॉर्म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भरलेला आहे। तसेच माझ्या पॅनलमध्ये अनंता गायकवाड, शीतल मंडारी ताई आणि वंदना महिले ताई ह्या 4 जण पॅनलमध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 3 उमेदवार आहेत। आमची निशाणी इंजिन आहे आणि एक उबाटा गटाचा एक आहे, त्याची निशाणी मशाल आहे। तर आज आम्ही खूप म्हणजे कल्याणपूर्वेला समस्या एवढ्या भेडसावत आहेत की त्यासाठी आम्ही आज खरोखरच आम्ही खूप मेहनत घेणार आहे निवडून आल्यानंतर। आणि आत्ता आम्ही मतदारांना खूप सगळ्या समस्या आहेत त्या सगळ्या जाणून सांगणार आहेत। आपल्या कल्याणपूर्वेला ज्या ज्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या असो, रस्त्याच्या समस्या असो, रोजगाराच्या समस्या असो, अशा भरपूर समस्या आहेत। आणि हे जरा राजकारण थोड्या वेगळ्याच समस्या सोडवण्यासाठी राजकारण चाललेलं नाही, यांचं राजकारण वेगळंच चाललं आहे, पक्ष पुढेपुढेचं राजकारण चाललं आहे। ह्याला सगळे लोक कंटाळलेले आहेत आणि या आता इलेक्शनमध्ये लोक स्वतःहून उतरलेले आहेत आणि मराठी माणूस तर स्वतःहूनच उतरलेला आणि ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगल्या प्रकारे पाठिंबा देणार आहेत।